रंगाने रंगलेला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं। पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचांची कॉलर धरून लाथ मारली, पंचांना लाथ मारली त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला। पंच दत्ता माने यांचा निर्णय मान्य नसल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केलंय। माझी पाठ टेकली नव्हती असं स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले। या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला। नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले, तर पंचांनी निर्णय कायम ठेवत पृथ्वीराज मोहोळला विजयी केलं। रेफरीने चुकीचा निर्णय दिला आणि रेफरी चुकीचे आहेत। एक मिनिट ऐका तुम्ही पहिला आहे ना रिप्ले बघा आणि जर आम्हाला हार मान्य आहे नेमकं काय घडलं प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती। पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चीज झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। दोन मिनिट पंच आहे ते रिमोट खाली घे काय म्हणतात पंचाचं म्हणणं काय? पंच सगळ्या त्यांना मिळलेलेच आहे। अच्छा हा, मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या करून जर आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी। आता तुम्ही आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा। हरलं आम्हाला मान्य आहे। एक मिनिट ऐका यावर राष्ट्रीय पंच राम सारंग यांनी काय म्हटले पाहूयात। राम सारंग हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राम सारंग जी आपण बघतोय शिवराज राक्षे यानं एकतर आक्षेप घेतला पण त्याच्यानंतर पंचाला लाथ मारलेली आहे, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर जे आपण त्यांना जे चुकीचं काय वर्तन केलेलं आहे, वास्तवता खेळाडू वृत्तीनं खेळलं पाहिजे आणि जो निर्णय आहे तो मान्य केला पाहिजे। किंवा तुमच्यावर अन्याय झाला असं वाटत असेल तर तशी तिथं त्या नियमात तरतूद आहे की तुम्ही ती कुस्ती थांबवून तुम्ही ते न्याय मागू शकताय। आणि त्याच्यामध्ये एक नाही तर त्याच्यामध्ये बरेच लोक असं काम करत असतात आणि त्याच्यातून त्यांना निर्णय देता येतो। पण हे जे कृत्य केलंय हे न शोभणारं आहे आणि वास्तवता कुस्तीमध्ये खेळाडूला मान्य करतोय की स्पीडमध्ये काही गोष्टी म्हणजे सण होत नाहीत, आवरत नाहीत। चुकीच्या पद्धतीने गेला असेल तर त्यानं माफी मागितली पाहिजे, असं कृत्य होणार नाही म्हणून। आणि याचा परिणाम इतर खेळाडूंच्यावर जास्त परिणाम होईल आणि पंच जर काम करत असतील तर त्यांना जर अशा पद्धतीनं जर समजा त्यांचा अपमान होत असेल तर ते योग्य नाहीये। पुढे काम करण्याकरता पंच कोणी तयार होणार नाही आणि असं कृत्य होऊ नये असं माझं मत आहे। निश्चितच राम सारंग सर, हे झालं त्याच्यानंतर जो निर्णय दिलेला होता पंचांनी, त्याच्यानंतरची आवेशामध्ये त्याने घेतलेली जी आक्रमक भूमिका होती किंवा त्याचं वर्तन झालेलं होतं त्याच्याविषयी आता आपण टेक्निकली बोलूयात। हा जो शेवटचा सामना होता, इथं गादीवरचा सामना होता आणि त्याच्यामध्ये जे शेवटचे काही सेकंद होते त्याच्यामध्ये आपण बघतोय की शिवराज राक्षे हा खाली तर कोसळला होता पण त्याचे खांदे टेकलेले नाहीयेत, याच्यावरूनच त्याने आक्षेप घेतलेला आहे। नेमकं काय असतं, निर्णय कशावरून देतात पंच? जे क्विक फॉल म्हणून असतो, एखादं रिस्क टेक्निक जर मारलं आणि त्या दोन्ही भुजा जर एकाच वेळी मॅटला लागले असतील तर क्विक फॉल हा निर्णय देता येतोय। आणि जर डेंजर स्थितीमध्ये कुस्ती असेल आणि ती जर ह्या खांद्यावर त्या खांद्यावर गेली असेल फिरून, त्याला रोलिंग फॉल तो देता येत नाही आहे, निकाल चितपटीने देता येत नाही। आणि जर दोन्ही भुजा जर एकाच वेळी मॅटला लागून राहिले असतील आणि पंच मॅच चेअरमन आणि साइड पंच हे जर ऍग्री असतील तर तो निकाल मान्य आहे म्हणजे नियमानं। पण जर खेळाडूला मान्य नसेल तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊन तुम्ही बघू शकता। परत ते तुम्हाला बघण्याकरता संधी दिली जाते किंवा ते कमिटी जे टेक्निकल कमिटी तो निर्णय देऊ शकते, तुमच्यावर अन्याय होणार नाही याची तिथं दक्षता घेतली जाते। कुस्ती माझ्या पोराच्या हार नाहीचे तर हे हारच म्हणतात, हाय हाय एवढा गोंधळ करून ठेवला यांनी पुरतं बघायला पाहिजे नव्हतं ना की चुकी आहे का काय, परत रिप्ले करून बघायचं नाही यांनी।
आज एवढे कोच आहे त्यांच्या बरोबर ते कोच सांगतात तरी हे कोणचे मान्य करून घ्यायला कबूल नाही ही लोक. दिनेश गुंडांना यांनी संदीप बोंडांनी सांगायला नको का चुकी नाहीच आहे तरी पण मग दाखवा रिफ्री. इतर टायमाला दुसऱ्या कुस्त्या असल्यावर रिफ्री दाखवतात त्याची कुस्तीला का बरं यांनी रिफ्री नाही दाखवली. हे सारखं सांगतात कॉलर पकडली मग रिप्लाय दाखव ना त्यांना म्हणून कुस्तीचा. एवढंच आमचं म्हणणे. ते का नाही दाखवत कुठेतरी चांगल्या पहिल्यांची बदनामी करायची. तुमचं ते दाखव ना रिप्लाय दाखव की. दरम्यान शिवराज राक्षेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मैदानावर पंचांनी ठिय्या दिला. कारवाई होईपर्यंत मैदानावरनं उठणार नाही असा पवित्रा पंचांनी घेतला. त्यामुळे जोपर्यंत शिवराज राक्षेवरती कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका जी आहे ती पंचांनी घेतलेली आहे. निर्णय मान्य नसल्याच्या रागातनं आपण बघतोय निर्णय मान्य न करत शिवराज राक्षे हा आक्रमक झाला. त्यांनी पंचाची कॉलर पकडली आणि त्याला लाथ मारली. या सगळ्या प्रकरणावरनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सगळे पंच जे आहेत त्यांनी आता ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत शिवराज राक्षेवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता या सगळ्या याच्या शिवराज राक्षेवरती कारवाई केली जाते का, या कारवाईनंतर म्हणजे ती कारवाई नेमकी काय असेल, किंवा मग आता संवादाच्या माध्यमातून चर्चा करून ही समस्या सोडवण्यात येते का हे बघावं लागेल. कोणत्या पंचावरती कधी कोणत्या कुस्तीगराने हात उगारला नाही. निर्णय चूक असो की बरोबर असो पण तो खिलाडी वृत्तीने खेळाडूंनी स्वीकारला पाहिजे. परंतु आज जो प्रकार घडलाय तो प्रकार मला असं वाटतं 100% निषेधार्थ आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे 105 पंच या स्पर्धेमध्ये काम करत होते आणि अंतिम फेरीमध्ये ज्या प्रकारे म्हणजे जो प्रकार घडला तो 100% निषेधार्थ आहे. आमच्या एका पंचाचं घोषणं धरलं गेलं. त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड आला. महेंद्र गायकवाडने पण एका पंचाला शिवीगाळी केली आणि म्हणजे पहिल्या कुस्तीला पण त्यांनी पंचाचं गोचवणं धरणं शिवीगाळी करणं म्हणजे राज्यातल्या पंचांनी काम करायचं की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे.